बाई चांगली धंदापट दिसती या आमच्याच गावात आली आमच्याच खाली बघ आमच्याच गावात केला आणि विचारवरती नवरा नको पण मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसल तुम्हाला माहिती असेल किंवा नसल पण मला सोन्यासारखे 17-18 लेकरं झाले दाखला पिंट्या दाखला पिंट्या बघा काय ऐका भारूड 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 म्हणजे काय लक्ष देऊ नका भारूड 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 म्हणलं मावशी भारूड म्हणलं की सोम ढोल या दृष्टिकोनातून पाहायला येते लक्ष देऊ नका भारूड म्हणलं की सोम ढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला तुम्हाला जमनाकार गुढी ना भारूड म्हणलं की काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं त्या दृष्टिकोनातून पाहायला येतात पण मावशी हे नाथांचं भारूड आहे श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अट्टास होता एवढाच उद्देश होता की बाबा त्या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून लक्षातून आहे का त्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल ह्याच्यासाठी भारूड होईल भारूड म्हणजे काय लक्ष देऊ नका मावशी बोल बसा काही करा बस जागे ऐका भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे बहुरूढींचं दर्शन म्हणजे भारूड कळालं तर मावशी भारूड कळालं तर भारूड ऐका कळालं तर भारूड त्याच्या 84 लक्षणीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही खरं सांगा मावशी आम्हाला हौस आली का एवढ्या लांब येतो जेव्हा खर्च करून द्यायला नसायची आम्ही जर इथं आज सप्ताह संपला बाबा रामवाडीचा जेव्हा आज सकाळी काला झाला संध्याकाळी जाऊन भजन करत बसू आम्ही जर इथे येऊन जर या पटांगणामध्ये जर भजन करत बसलो असतो एवढ्या पटांगणाशिवाय इथं काळात कुठं देखील करत असतो आम्ही कुठं नकरा केला म्हणून एवढा इकडा गोळा झाला त्या नकऱ्याला बघून वेळ होऊ नका ऊस डोंगा परी दस नवे डोंगा वरच रंग ढंग पाहून आपली फुकट वेळ बरबाद न करण्यापेक्षा हे भारूड आहे एकनाथ महाराज म्हणतात दादा नको ऐका एकनाथ महाराज म्हणतात दादा नको मावशी दादा म्हणजे काय नवरा दादा म्हणजे नवरा पण कोणता नवरा नको आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादा नको श्री संत एकनाथ महाराज या भारूडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले गोरसे नाही कोणता रस नाही आंब्याचा रस गुळाचा रस लिंबूचा रस उसाचा रस नेमका कोणता रस नाही लावणी